श्री सद्गुरू कृपा अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 14 एप्रिलचं करंट अफेअर जे काही आहे ते आपण या ठिकाणी पाहत आहोत. शेवटपर्यंत पहा, नक्की तुम्हाला फायदा होईल. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या हुरुन ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 2024मध्ये कोणता देश अव्वल स्थानी आहे? अमेरिका प्रथम आहे, त्याच्यामध्ये 703 युनिकॉर्न कंपन्या आहेत. दुसऱ्या नंबरला चीन आहे, चीन देशामध्ये 340 युनिकॉर्न कंपन्या आहेत. तिसरा आहे तो भारत देश आणि भारतामध्ये 67 युनिकॉर्न कंपनी आहे. आता बघा, युनिकॉर्न कंपनी म्हणजे नक्की काय असतं? बघा, या ठिकाणी एखाद्या कंपनीचे व्हॅल्युएशन $1 बिलियन जास्त होणे म्हणजेच युनिकॉर्न त्याला म्हटलं जातं. महत्त्वाचा पॉईंट आहे, कन्सेप्ट तुमची क्लिअर झाली पाहिजे. नुकताच राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन कधी साजरा करण्यात आलेला आहे? 11 एप्रिल रोजी साजरा करण्यात आलेला आहे. याचं उद्दिष्ट काय? तर महिलांच्या मातृसुरक्षेला प्रोत्साहन देणे होय. कोणाकडून? तर व्हाईट रिबन अलायन्स इंडिया यांच्याकडून करण्यात आलेलं आहे. आता या ठिकाणी पहा, गर्भधारणेदरम्यान आणि प्रसूतीदरम्यान कोणत्याही महिलेचा मृत्यू होऊ नये म्हणून भारत सरकारने हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पहा, 2003 पासून सुरुवात आहे, हे लक्षात ठेवा. 2023 नाही तर 2003 आहे, हे लक्षात ठेवा. नुकतीच राष्ट्रीय महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? हरेंद्र सिंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आता हे कोण आहेत? तर माजी भारतीय हॉकीपटू आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेते हरेंद्र सिंग यांची हॉकी इंडियाने वरिष्ठ राष्ट्रीय महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती केलेली आहे. 2028च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकपर्यंत त्यांची प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. आता या ठिकाणी पहा, यापूर्वी ते भारतीय पुरुष हॉकी संघ आणि महिला हॉकी संघाचे प्रशिक्षक होते. महत्त्वाचा पॉईंट आहे, कोणत्या ना कोणत्या एक्झाममध्ये जरूर हा प्रश्न विचारला जाणार आहे. लक्षद्वीपमध्ये शाखा उघडणारी पहिली खाजगी बँक कोणती ठरलेली आहे? HDFC बँक पहिली ठरलेली आहे. स्थापना 1994 रोजी झालेली आहे. HDFC बँकेची स्थापना कधी झाली? तर 1994 रोजी. मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे. MD आणि CEO शशीधर जगदीशन आहेत, हे पण लक्षात ठेवा. भारताने WTOमधील शांतता कलम सलग कोणत्या वेळी लागू केलेला आहे? 5 वेळा. WTO म्हणजेच काय? वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, जागतिक व्यापार संघटना होय. WHOच्या अहवालानुसार भारत देश हेपॅटायटिस B आणि Cच्या बाबतीत कितव्या स्थानावर आहे? दुसऱ्या क्रमांकावर आहे भारत. आणि प्रथम क्रमांकावर विचारलं तर चीन हा देश आहे. अलीकडेच आईसलँडचे नवीन पंतप्रधान कोण ठरलेले आहेत? तर बजरनी बेनिडिक्टस हे ठरलेले आहेत. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता जे काही इम्पॉर्टन्स करंट अफेअर आहे ते आपण सर्व या ठिकाणी पाहिलेलं आहे. तर जे काही तुम्हाला PDF वगैरे हवी असेल तर टेलिग्राम चॅनल तुम्हाला जॉईन करून घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे जे काही दररोज लेक्चरची लिंक आहे ती आपल्याला अगोदर टेलिग्रामवरती दिली जाते, त्याच्यामुळे तुम्हाला लगेच अपडेट मिळू शकते. तर त्यासाठी तुम्ही काय करा, टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. टेलिग्रामची लिंक आहे ती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे.